रानी हूँ मैं, रानी हूँ मैं, मुझे न छूना, रानी हूँ मैं. तर मी कुठली राणी आहे? कुणाची राणी आहे? मी आहे राणी एका झोपडीची. सॉरी सॉरी, की चाळीची राणी आहे. चाळीची राणी हूँ मैं, मुझे न बोलना, FIR करने वाली हूँ मैं. हां. तर मैत्रिणीनो, आज कोणाचा विषय, कधी, काय झालं, सगळं सांगते. काय परत गाणं बोलू का? काय 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 सांगू? नवलच कान असं ओपन करून ऐका. एवढी मोठी खुशखबर सांगणार आहे. तुम्हाला माहीत नाही का मैत्रिणीनो, आपली पुस्किन मॅडम जे आहेत ना, त्यांचं एक व्हिडिओ आला माझ्यासमोर. तो व्हिडिओ बघताच मेरे पैरों तले की जमीन खिसक गई, आसमान फट गया. ओ माय गॉड. मला असं वाटलंच नव्हतं की जीजू असं करतील. अरे जीजू बोलणे नको, आपलं काही रिलेशन नाही आहे बाबा, पण एक रिस्पेक्ट करू. बाकीच्या बायका आहेत ना, त्या काय म्हणतात, काय काय घाण बोलतात. ठीक आहे ना, मी फक्त जीजूसाठी. ओ माय गॉड. मला तर वाटलं होते जीजू किती चांगले आहेत, एवढे शिकलेले आहेत, असं पण करतील. काय करायचं. लॉकडाऊन इफेक्टमध्ये चॅनल ओपन केलं. लॉकडाऊनमध्ये सिरियल टी व्ही नव्हतं. लोक पुन्हा भंकास व्हिडिओ दाखवला, छोटं किचन दाखवलं. असं ते छोट्या किचनमध्ये काम करतात लोक, असं काही नाही. पण काय दाखवलं की मी गरीब आहे, मी गरीब आहे असं मी गरीब आहे असं दाखवून व्हिडिओ छापले यूट्यूबवर, आणि मस्तपैकी डॉलर्स पण छापले. बरोबर. तर एक व्हिडिओ आला माझ्यासमोर, आणि माझे डोळे ना असे झाले. आणि व्हिडिओ काय होता आता बघा. मला ना लास्ट टाईम मी ना एक व्हिडिओ, माधुरी त्यांचा एक व्हिडिओ पाहिला होता, आणि त्या बोलत होत्या की तुमच्यासमोर आहे ना, असं फिरवताना जुने व्हिडिओ आले ना, तर ते म्हणजे बघत जावा, कारण यूट्यूब ना तुम्हाला काहीतरी दाखवायचा प्रयत्न करत असतो. मग तो पूर्ण 2 वर्षामागचा व्हिडिओ माझ्यासमोर आला, आणि मला माधुरीताईंची आठवण आली की माधुरीताई बोलल्या होत्या की किती ओल्ड व्हिडिओ आले असतील ना, तर ते बघा तुम्ही. तर त्याच्यामध्ये मी बघितलं, आपले रुस्मिन जे हजबंड आहेत, ओ माय गॉड, काय करत होते? गुटखा खात होते, गुटखा. आता मी कंपनीचं नाव तर सांगणार नाही, पण तुम्ही जाऊन बघा 2 वर्षाचा मागचा व्हिडिओ. एवढं त्या पोरासमोर बसून गुटखा खात आहेत. शी. दुसऱ्या लोकांचे मॅनर्स काढतात हे लोक. दुसऱ्यांच्या व्हिडिओच्या खाली जाऊन दादागिरी करतात. हे मी तुमच्यावर केस केलेली आहे. अरे यूट्यूबने ना सगळ्यांना हक्क दिलेला आहे स्वतःचे मत मांडायचं. तर लोक मत मांडणारच, आणि हे लोक म्हणतात, घाबरवतात की व्हिडिओवर जर कमेंट केली तर तुमचं मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करेन. का बरं? असं काही नसतं. तुम्हाला कोणी शिव्या गाळ्या दिल्या नाही आहेत, ठीक आहे ना. आणि दुसरं, तुमचा जो नवरा जो आहे, त्या तुमच्या पोराच्या समोरच असं ते गुटखा काय मळतोय, आणि तुम्ही व्हिडिओ काढत आहात त्याचा. शिशी माय गॉड. म्हणजे मुलासमोर आईवडिलांनी असं केलं तर पुढे जाऊन तो पोरगा पण खाणारच. त्याच्यानंतर पुढे जाऊन तुमचा मुलगा पण तुमच्यासमोर असंच गुटखा खात बसेल, तर तुम्हाला किती बरं वाटेल ना. माय गॉड. सासऱ्यांसमोर डायरेक्ट पॅकेट ओपन करून गुटखा किंग. ओ माय गॉड. मी तर एका व्यक्तीला असं नाव ठेवलं होतं, गुटखा किंग, आणि तो अख्खा दिवस गुटखा खायचा. आणि इथे आणखी एक गुटखा किंग सापडले. ओ माय गॉड. परी हूँ मैं, मुझे ना बोलना, मैं पुलिस स्टेशन में जाती हूँ मैं. हो, लोक बोलणारच ना. आता काल बघा, परवाशी एक लाईव्ह, ओ माय गॉड, मला कोणीतरी असं छोटं क्लिप पाठवलं. तो मुलगा म्हणतो मागून, आई शाळेला जायची वेळ झाली आहे, पण आईला डॉलर छापायच्या गुंगीमध्ये, हावमध्ये एवढं हे असतं. म्हणते की मी माझं सगळं देवाला सांगते. ओ माय गॉड. सांग बाबा, देवाला सांग,
देव आशीर्वाद देवो, देव चांगलं हो. नाही चुकीचं काय दाखवता आहे तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनल. आणि जर एखादा व्यक्ती तुमच्याविषयी मत मांडतोय की तुम्ही चुकीचं बोलताय, तर त्याला येऊन सीधा कमेंटमध्ये धमकी, त्याला पण नाही, त्याच्या सबस्क्रायबरला. ओ माय गॉड, म्हणजे काय ऐरे गैरे नत्तू खैरे असं वाटलं आहे का तुम्हाला सबस्क्रायबर? तो हाय ना तो ना मम्मी, हा ना मम्मी, त्याने पण टेस्ट केलं होतं, ठीक आहे ना. त्याने पण टेस्ट केलं होतं की सबस्क्रायबरवर नोटीस पाठवणार. आता गपचूप कसा बसला आहे कोपऱ्यामध्ये, हाय ना मम्मी, हाय ना मम्मी, फुकटचं द्राक्ष, फुकटचं मटण खाऊन मस्तपैकी आहे ना मजेमध्ये. आता काय आहे, मॅडमचा धंदा, सॉरी धंदा नाही, बिझनेस जो यूट्यूबमध्ये आहे छानपैकी चाललेला आहे. आणि काय माहिती आहे का मैत्रिणींनो, असो भांडणाचं ना, भांडणाची व्हिडिओ जर दाखवले किंवा कमेंट केली ना, तर सबस्क्रायबर वाढतात, व्हिडिओ पुढे जातो आणि लोक बोलतात की एवढी कमेंट कुठे आलेली आहे. असं केल्याने व्हिडिओ वाढतो, व्हिडिओ म्हणजे व्हिडिओला व्ह्यूज चांगले येतात. आणि ज्या व्यक्तीने कमेंट केली आहे ना, त्याला सबस्क्रायबर भेटतात. तर काय बोलायचं, आपले जे हे आहे ना मॅडम, काय म्हणतात त्याला, चाळीची राणी नाव मस्त आहे बाबा, चाळीची राणी. तिचं काय असा प्रॉब्लेम झाला असेल, तिला सबस्क्रायबर वाढत नसेल त्याच्यामुळे. आणि भांडखोर वृत्ती तर आहेच, तो चेहरा बघतानाच कळतो, बरोबर आहे की नाही मैत्रिणी? बाकी तर तुमच्यावर आहे डिपेंड की कोणाला कमेंट करायचं. आणि तर सगळ्यांना कमेंट करायचा हक्क आहे. मग यूट्यूब ओपनच कशाला केलं, जर तुम्हाला ऐकायचंच नाही, लोकांनी सांगितलं तुम्हाला टोचतं, तर त्या अगोदर तो व्हिडिओ आहे ना तुमचा, त्याच्यात तुमचा गुटखा किंग काय गुटखा मळत होता, ते बघा जरा काय आहे ते व्हिडिओ. मी नाही सांगणार, लोक बघून द्या. लोकांना कळून द्या की दुसऱ्यांच्या समोर मी चांगला आहे, मी चांगली आहे असं वाव दाखवणारे लोक जे असतात ना, तर त्यांचं पण येऊन द्या. बघा तुम्ही गुटखा मळतानाचा व्हिडिओ आपल्या चाळीची राणीचं. परी हूँ मैं, सॉरी राणी हूँ मैं, मुझे न छूना, राणी हूँ मैं. असं आहे, कशाची राणी मी, चाळीची राणी. माय फूट, चाळीची राणी दाखवून प्रॉपर्टी केली तिकडे, ठीक आहे ना. तर प्रॉपर्टी केली का आपल्याला जळण मिळत नाही आहे, चांगलंच आहे. पण जरा मुलाकडे पण लक्ष दे. मुलगा म्हणतो आई चल शाळेला, जसं टाईम झाला, आई चल आई चल आई चल, आणि आई मस्त की व्हिडिओमध्ये गुंग. बापरे, मुलांचे लक्ष देत नाही, काय नाही, आणि खाली कमेंट वाचत बसते. हां, एक आणखी विषय, या मॅडमला ज्यांनी प्रमोट केलं होतं ना, त्या सरचं एक मला विचित्र वाटलं. चांगले आहेत ते लोक, पण मला ना मध्ये एक व्हिडिओ आला त्यांच्यासमोर, या मॅडमला ज्यांनी प्रमोट केलं होतं, काय त्यांचं म्हणजे वाईट नाही बोलत मी, पण मला जरा फील झालं की हे लोक गावागावामध्ये फिरत होते की यांना कोणतरी गरीब माणूस पाहिजे म्हणे डोनेशन द्यायला. तर ह्या लोकांनी त्याला, त्या बाईला मदत केली, तिला खायला प्यायला दाखवलं, पण व्हिडिओच्या मार्फत का? मग शेवटी हे लोक म्हणतात की आम्ही केलं, आमचं बघून दुसरं करतील. पण प्रत्येक व्यक्तीला त्याचं असतं, काय असतं, जरा लाज असते, जरा म्हणतं वाटतं की आपलं नाव खराब होतं. त्या एज झालेल्या लोकांना माहीत नाही, पण हिला ज्यांनी प्रमोट केलं होतं ना, त्यांनी अक्षरशः व्हिडिओ काढले, एका गावातून दुसऱ्या गावात जायचं, दुसऱ्या गावातून काय, आणि व्हिडिओ काढले. मला नाही वाटलं एवढे पैसेवाले लोक अशी व्हिडिओ करतात आहे मदत करायला, चुकीचं वाटलं. मग अशी लोक कोणाला प्रमोट करणार? अशाच लोकांना प्रमोट करणार, अशी लोक, ठीक आहे ना. म्हणजे समजा एक दुकानच आहे आणि 100 वस्तू ठेवलं, आणि एक वस्तू प्रमोट करायची, तोंडाला लावायची, बघा माझा चेहरा किती गोरा दिसतो, झालं. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, आणि सगळं झालं, वापरून झालं, डॉलर आले, झालं. मग लोकांना वाटायचं वापरलेल्या वस्तू. तुम्हाला आल्या आहेत का? नाही आल्या असतील तर मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि काय माहिती आहे का, बिनधास्त कमेंट करा. कोण करतं तुमच्यावर
कोण तुम्हाला काय बोलतं मी बघते. परी हूँ मैं नहीं, राणी हूँ मैं, मुझे न छूना, राणी हूँ मैं. कशाची राणी आहे मी? नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.